श्री उदय सामंत सर आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री तसेच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सर उपस्थित आहेत। एकूणच राज्याच्या औद्योगिक विकासाबद्दल ते सांगतील सर। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो। आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासंदर्भात पालकमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत येतो आणि 1971 पासून आतापर्यंत जे औद्योगिक क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये आहे ते 293 हेक्टरचं आहे। आणि मला सांगताना आनंद होतोय की माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, आमचे प्रकाशदादा असतील, माझे सर्व सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे ॲडिशनल 296 हेक्टर जमीन संपादन करण्याचा निर्णय हा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये शिरसाळा टप्पा 1चं ॲक्विजिशन पूर्ण झालं आहे, टप्पा 2 आता आम्ही सुरू करतोय। उसरा असेल, पिंपरी आष्टी असेल, केज असेल व अंबेजोगाई या 6 औद्योगिक क्षेत्र नव्यानं करण्यासाठी 296.85 हेक्टर जमीन आम्ही संपादन करतोय आणि ही संपादनाची प्रोसिजर जवळजवळ 75% पूर्ण झाली आहे। काही ठिकाणी हायपॉवर कमिटी झाली, काही ठिकाणी 2G झालेलं आहे, काही आम्ही 32 पर्यंत गेलेलो आहे। त्याच्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये त्या 296.85 हेक्टरवर MIDC प्रस्थापित होईल। ही प्रस्थापित झाल्यानंतर MIDC मंजूर झाल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय तो आज आम्ही बैठकीमध्ये घेतला, तो म्हणजे जिथे शिरसाळा टप्पा 2 आता आपण ॲक्वायर करतोय त्या भागामध्ये वीट भट्टींची संख्या ही फार मोठ्या पद्धतीने आहे, म्हणून वीट भट्टीचं क्लस्टर करण्याला आजच्या बैठकीमध्ये आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे। तसं दादांच्या इथे जे आम्ही आता ॲक्वायर करणार आहोत जमीन त्या ठिकाणी रेशीम क्लस्टर करण्याचा निर्णय त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे। आणि सोयाबीनवर प्रोसेस करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीनं देखील स्वतः पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली MIDCच्या जागेवर जर काही प्रकल्प करायचे असतील, मग क्लस्टर रूपानं असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असतील, ते देखील करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना, रोजगार आमचा खादी ग्रामोद्योग योजना या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला। उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचा देखील आम्ही आढावा घेतला आणि 3 महत्त्वाचे निर्णय जे घेतलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतले ते देखील मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचे आहेत। ते म्हणजे बीडमध्ये मागच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय आले होते आणि स्वतः पालकमंत्र्यांनी उद्योग भवनाची मागणी केलेली होती, त्या उद्योग भवनाला 17 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर देखील झालेलं आहे, त्याचं काम पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। याची संकल्पना अशी आहे की एकाच ठिकाणी खादी ग्रामोद्योग, विश्वकर्मा योजना, भविष्यामध्ये मधाचं गाव ही योजना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवतोय, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि सिंगल विंडो क्लिअरन्स MIDCचा हा या उद्योग भवनातनं मिळेल ही संकल्पना त्याच्यामध्ये आहे। जो देशातला ऐतिहासिक कायदा आम्ही मैत्री कायदा केला त्याची अंमलबजावणी देखील MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत बीडमध्ये केली जाईल, म्हणून सिंगल विंडो सिस्टीमची स्कीम देखील योजना देखील त्या संपूर्ण उद्योग भवनामध्ये असणार आहे। बीडमध्ये नव्यानं कॉन्क्रिटीकरणाचे जे प्रस्ताव आहेत त्याला देखील 10 कोटी रुपये द्यायचा निर्णय आज ठिकाणी झालेला आहे। माजलगावमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी 24,37,00,000 रुपये हे आपण मंजूर केलेत। 8 तारखेला त्याचं टेंडर होतं, ते देखील काम सुरू होणार आहे। त्याच्यानंतर परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी औद्योगिक वसाहत जी आहे त्याच्या रस्त्यांसाठी देखील मागणी झालेली होती, त्याला देखील 11 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत। आणि उरलेल्या प्रत्येक ठिकाणी जिथं डांबरीकरण आहे, जिथं खड्डे पडलेत आणि जिथं 25 वर्षाचा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडवायचा आहे तिथं कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला मी पालकमंत्री महोदयांबरोबर उपस्थित राहायला आलो होतो, पण जाताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं जवळजवळ 75 कोटी रुपये या संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारमार्फत आम्ही देऊन जातो, याचं मानसिक समाधान
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. बीड, गडचिरोली, भंडारा यासारख्या मागास जिल्ह्यांना पूर्वी उद्योगासाठी वीज म्हणजे काही स्कीम असायच्या किंवा इथे उद्योग यावेत यासाठी वेगवेगळ्या योजना किंवा त्यांना दिल्या जायच्या. तसं काही या निमित्तानं आपण करतोय. बीड जिल्ह्यासाठी सबस्टेशनच्या बाबतीमध्ये आज मी एक निर्णय घेतलाय, जो काही ठिकाणी अपवादात्मक MIDCनं घेतलेला आहे. ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिसिटीच्या स्कीममध्ये काही सबस्टेशन मंजूर झालेली आहेत, परंतु ती व्हायला 6 महिने 1 वर्ष लागणार आहेत, ती सगळी सबस्टेशन महावितरणनं जर NOC दिली तर आम्ही बांधायचा निर्णय घेतला आहे. त्याच्यानंतर रिएम्बर्सिंगमध्ये पैसे घ्यायचा निर्णय घेतला, म्हणजे कामं सुरू होती. DPC मधनं देखील पालकमंत्री महोदयांनी अनेक ठिकाणी पैसे दिलेले आहेत, ते देखील ताबडतोब कार्यान्वित करावेत ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि आपण जो उल्लेख केला की सबसिडीच्या बाबतीतला, तो इन्सेंटिव्ह आपण MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला देतो. त्या स्कीममध्ये जो कोण बसत असेल त्याला वॉटर सबसिडी, इलेक्ट्रिसिटी सबसिडी मिळत असते. आपण नव्यानं MIDC साठी लँड ॲक्वायर करतोय अनेक ठिकाणी, ते चांगलीच गोष्ट आहे. पण बीडचं जर उदाहरण दिलं तर जी सध्याची MIDC आहे त्याचं अक्षरशः निवासी संकुल बनलेलं आहे. किती बोटावर मोजण्या इतके उद्योग चालू आहेत. असं जर होणार असेल की आपण जागा द्यायची आणि त्याची पुन्हा निवासी संकुलं व्हायची, तर मग MIDCचा उपयोग काय? आपली MIDC ही 1971 सालामध्ये झालेली. त्यावेळी 71 सालामध्ये MIDC करण्याचे संकल्प आणि प्रक्रिया ही वेगळी होती आणि 2023-24 वेगळी आहे. आता त्यावेळी कमर्शियल रेसिडेन्शियल हा देखील कन्सेप्ट त्या ठिकाणी होता. एखाद्या उद्योजकांना उद्योग जर सुरू केला तर त्या ठिकाणी घर बांधण्याची देखील मुभा होती, ती त्यावेळी कायद्यामध्ये तरतूद होती. आणि आता त्याच्यावर जर आम्हाला काही कारवाई करायला लागली, त्यांना घरातनं बाहेर काढावं लागेल. तर त्याच्यानंतर ज्या पॉलिसीज झालेल्या आहेत त्या सगळ्या पॉलिसी बदललेल्या आहेत. आता पण नव्यानं जे ॲक्विजिशन होते तिथं कुठेही रेसिडेन्शियल पॉलिसी नाही आहे. मी क्लस्टरची नावं तुम्हाला सांगितली की त्याच्यामध्ये रेशीम क्लस्टर असेल, वीट भट्ट्यांचं क्लस्टर असेल, सोयाबीनचं असेल, त्याच्यात घर बांधण्यासाठी जागा ती नाही आहे. आणि ओपन स्पेस आमची 35% जी असते त्याच्यामध्ये देखील आमचा कायदा झालेला आहे, बोर्डाचे निर्णय झालेले आहेत. त्याच्यामुळे घर बांधण्यासाठी MIDCची जागा हा कॉन्सेप्ट आता बंद झाला. MIDC करिता आता तशी परिस्थिती झाल्यामुळे बीडला आता MIDCला जागा नाही, त्यामुळे नवीन जागा सरकार देणार आहे का MIDC? एक सांगू आपल्याला, मी पहिल्यांदा माननीय उद्योग मंत्री माझे मित्र उदयजी सामंत यांचे मनापासून आभार मानतो आणि बीड जिल्ह्यात स्वागतही करतो. मी स्वागत यासाठी करतो की आज ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून आपल्या विभागीय नाट्य महोत्सवासाठी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. आणि जाताना त्यांनी जवळजवळ बीड जिल्ह्यातल्या जुन्या औद्योगिक वसाहतीसाठी आणि नवीन औद्योगिक वसाहतीसाठी एक फार मोठी ऊर्जा या ठिकाणी देऊन जात आहेत आणि 75 कोटी रुपये विकास कामासाठी देऊन जातात. आता यामध्ये नव्याने आष्टीला MIDC करायचा निर्णय होतोय, नव्याने केजला MIDC करायचा निर्णय होतोय, नव्याने धारूरला त्या ठिकाणी एक क्लस्टर रेशीम उद्योगाचं करायचा निर्णय होतोय, नव्याने सिरसाळ्याला आता MIDCचं भूमी अधिग्रहण या ठिकाणी झालंय. माजलगावच्या MIDCचे प्रलंबित प्रश्न आज या ठिकाणी मीटिंगमध्ये मार्गी लावले. आता एक प्रश्न इकडून असा विचारला जातो की दिलेल्या जागेत घरं बांधली आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय आणखीन आता जागा संपली आणि आम्हाला जागा द्या, तर नेमकी कशासाठी? तुम्ही दोघे एकदा बसून, शेखर आणि तुम्ही तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर शेखर करणे, आम्हाला मध्ये पडू नका. एक उद्योग असा आहे की या बीड जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाकडून सर्व समावेश आणि भौगोलिक दृष्ट्या ज्या त्या क्षेत्रात गेवराईमध्ये कॉटन क्लस्टरसाठी फार मोठा या ठिकाणी अधिग्रहण करायचा निर्णय पण झाला. आता ही गेवराई आजच्या एकूण राजकीय म्हणजे आत्ताच्या रस्त्याच्या परिस्थितीनुसार गेवराई फार लांब नाही आहे. आणि लक्षात घ्या की उद्या परळी बीडला यायला वेळ लागणार नाही आणि बीड गेवराईला जायला वेळ लागणार नाही का? औद्योगिकदृष्ट्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं आज आपण रस्ते आणि इतर विकासाची कामं करतोय, उद्योगामध्ये आपण मागं पडलोय. पण आता नक्कीच नव्याने उदयजी सामंत उद्योग मंत्री असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातला सुद्धा उद्योग नव्यानं उदयाला येणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा. जिथं जिथं ज्या ज्या उद्योगाला आवश्यक असेल तिथं अतिशय मोठ्या मनाने मोकळ्या हाताने या बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी माननीय उद्योग मंत्री या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच सिरसाळा MIDCचे प्रलंबित प्रश्न फार मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निर्णय करून उदयजी सामंत यांनी मार्गी लावले, म्हणून मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं. मला असं वाटतं की या बाबतीत आता
आणखीन काही विचारायचं असेल? सर, रेशीम Thank you. सोयाबीन याला आपण चालना देत आहेत. बीड जिल्ह्यातलं जे ग्रामीण नेमकं कोण विचारतंय कळलं नाही मला. असं नाही. उठून उभा. नाही इथं प्रॉब्लेम हाच आहे. रेशीम पालकमंत्री महोदयानं तुम्ही दिसत नाही, मला दिसत नाही तुम्ही जरा बघा. आवाज लक्षात येईल. आला आता आला. बोला. रेशीम सोयाबीन याला आपण चालना देत आहेत. धारूरमध्ये सीताफळाचं उद्योग उभारला जावा अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. या संदर्भात साहेब, आपल्या माहितीसाठी केस तालुक्यामध्ये अगोदरच सीताफळ संशोधन केंद्र आहे. याचे कदाचित आपल्याला विसर पडला असेल. आपल्याला माहितीसाठी सांगतो, अंबाजोगाईला तेच केज विधानसभा मतदार चुका काढल्या तर आमच्याकडे उत्तर ऑलरेडी आहे. पण मुळामध्ये आता सगळ्यात महत्वाचं लक्ष घालणं हे गरजेचं आहे की आपल्या बीड जिल्ह्याच्या डोंगर पट्ट्यामध्ये नैसर्गिक सीताफळ येतो. आता या नैसर्गिक सीताफळाला पिकायच्या अगोदरच अनेक जण ते नैसर्गिक सीताफळ कच्चेच तोडून त्या ठिकाणी विक्रीला पिकवून आणतायत. त्यामुळं नव्यानं सीताफळाची जी काही त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या येणं होतं, आता ते पिकून सीताफळाची बी खाली पडायचं आणि त्याच्यातनं पुन्हा नैसर्गिक सीताफळ उगवायचं, ही प्रक्रिया आता पूर्णपणानं थांबली. त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये विचार करावा लागणार आहे. त्यात या ठिकाणी कृषी विभाग आणि फळ उत्पादन विभाग या ठिकाणी मिळून त्या बाबतीत एक वेगळा निर्णय करणारा येणाऱ्या काळात. साहेब, कोकणच्या संदर्भातला प्रश्न आहे. कोकण बंदराच्या कॉरिडॉर करण्याच्या संदर्भामध्ये आणि कोल्हापूर आणि कोकण हे रेल्वे जोडण्यासाठी केंद्राने मंजुरी दिलेली. राज्य सरकार त्याच्यामध्ये आपला वाटा देऊन तो विकास करणार आहे का? कशी भूमिका असेल? तुमच्या एक लक्षात आलं की केंद्र शासन देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये समतोल विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कोकण कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतोय, तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते, म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती मार्ग त्याच्यानंतर आहे, समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल, आमच्याकडचे एअरपोर्ट सुधारत आहे आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आहे. त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल, काजू असेल, मासे असतील, पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील, या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल. आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी 2 मोठी बंदरं आहेत, त्याला सुद्धा 400 कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केले. 400 कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल, पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी 200 कोटी रुपये केंद्र शासन देतं आहे, ज्याला 2 कोटी रुपये कधी मिळाले नव्हते. इथनं जी उलाढाल होणार आहे ती 3 ते 4 हजार कोटीची माशाची होणार आहे. तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं 350 कोटी रुपये 650 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला. मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल बेल्टच्या जेटी डेव्हलपमेंटसाठी 1200-1500 कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे. तर मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो. केंद्र शासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता MIDC मराठवाड्यामध्ये आपण करतोय तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला. सर, एक मिनटं. मंत्र्यांसाठी माझं एक हे प्रश्न आहे. साहेब, आपल्या खामगाव पंढरपूर रस्त्यावर जे भेगा पडलेल्या आहेत ते डांबरी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे, परंतु आता सध्याचं जे माजलगाव आपलं बीड परळी हायवे होतं आहे तो पण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होत आहे. आपल्याला असं वाटत नाही का ह्या रस्त्याला पण भेगा पडतील आणि पुढील काळामध्ये जे अपघात होतात हे डांबरीकरणच व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही की सर? बिलकुल नाही. कारण हे काम जे आहे ते त्या कामाच्या दर्जेवर लक्ष ठेवून ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. आता एक रस्त्याचं उदाहरण तुम्ही सांगितलं, याचा अर्थ परळी अंबाजोगाई जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालाय त्या रस्त्यावरती अपघात होतात किंवा भेगा पडल्यात, लक्षात घ्या. आता अंबाजोगाई पासून अहमदपूर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला, MSRDCने केला, भेगा पडल्या. एखाद्या रस्त्याचं काही किलोमीटर अंतरामध्ये जर निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल याचा अर्थ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते संबंध जिल्ह्यामध्ये बंद करायचे हा होऊ शकत नाही. आज आपण अहमदपूर पासून अगदी पाटोद्यापर्यंत जात असताना ज्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत विचार करतो त्या बाबतीमध्ये कुठंही अशा आपल्याला तक्रार नाही आहे. ज्या तक्रारी ज्या ज्या ठिकाणी आहेत तर तिथे कदाचित काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल, कदाचित त्यावेळेस तो रोड डिझाईन करत असताना
तिथली सॉईल टेस्टिंग करायला नाही पाहिजे, करायला पाहिजे. ज्या त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करून त्या ठिकाणी पुढचे कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळं माझं या बाबतीत असं मत नाही की या रस्त्यालाही अशा पद्धतीने भेगा पडतील. त्याची काळजी नक्कीच जो विभाग NHAI असेल किंवा MSRDC जे कोण काम करत आहे त्यांनी पूर्णपणे अतिशय दर्जेदार काम करावं म्हणून आम्ही सरकारमधले मंत्री म्हणून जे काय विश्वस्त आहोत त्याची काळजी आम्ही नक्की घेऊ. सामंत साहेब, अंजली दमाने यांनी एक ट्विट केलेलं आहे की छगन भुजबळ साहेब हे लवकरच भाजपात जाणार आहे. आता त्यांच्या ट्विटवर त्यांना जी काय माहिती आहे त्याच्यावर मी कसं काय बोलू शकतो? नाही, माझं असं म्हणणं की महेंद्रनं जाऊन अगोदर दमाने पुढे नेक्स्ट. सर, विषय असा होता की उद्योग क्षेत्राला जे भरभराटी देणाऱ्या बँका आहेत बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक मोठ्या प्रमाणात बँकांचं म्हणजे बुलडन झालं, बँका काढून बुडवल्या झाल्यात. कोट्यावधी रुपयांच्या ठेवीदारांच्या अडचणी आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर शेकडो ठेवीदार आता उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्यावर ऍक्शन होत नाही महत्वाची, त्यामुळे ठेवीदार मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. या बाबतीमध्ये मी माहिती घेईन, पण शेवटी ह्या बँका डुबणं, बँकांवर कारवाई होणं हे सगळं RBIच्या रूल्स प्रमाणे होत असतं. माझ्याकडे देखील रायगडमध्ये एक मला असा अनुभव आला की पेन अर्बन बँक तुम्हाला माहीत असेल, त्याच्या बाबतीमध्ये देखील ज्या तीव्र भावना ज्या असतात खातेदारांच्या ह्यावेळी जवळून बघतोय, मला ते माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीने आम्ही काम करू. उद्धव ठाकरे साहेबांनी असं केलं की 400 जागा निवडून कशा आणते ते पाहतो आणि आमच्याकडचे जे नेते आहेत त्यांच्या चौकशा केल्या जातात, जे तुमच्याकडे गेले त्यांची देखील भांडाफोड आम्ही करू अशा पद्धतीने टाकली. कसं पाहताय? पाहतोच आहे. काय व्यक्त होत आहे तुम्ही जसं पाहताय आम्ही पाहतो. आता आम्हाला पाहिल्यानंतर ज्या काही गोष्टी लक्षात येतील त्याच्यानंतर आम्ही व्यक्त होऊ. सामंत साहेब, आपण नाट्य परिषदेची विश्वस्त आहे का? पालकमंत्र्यांनी एक मागणी अशी केली की जसा तुम्ही इथं 75 कोटी घेऊन आला किंवा दिले तिथं, तसं या भागाचा सांस्कृतिक अर्थात ठीक आहे, पैसे मिळतील, विकास होईल, पण त्याबरोबर या बीड सारख्या मागास जिल्ह्याचा सांस्कृतिक विकासही होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एक मागणी केली की आज आम्हाला नाट्य संमेलन द्यावं विश्वस्त म्हणून. मी जाहीर भाषणामध्ये असं सांगितलं की नाट्य संमेलन मागणारे हे अनेक असतात, परंतु ज्यावेळी नाट्य संमेलन मागणारा हा त्याच्यातला दर्दी असतो किंवा कलाकारांना समजून घेणारा असतो, कलाकारांच्या मागं उभा राहणारा असतो, कलेचं ज्ञान असणारा असतो, त्याला नाट्य संमेलन द्यायला आम्हाला कुठेही अडचण नाही. आणि भाषणातनं सांगितलं की मुंडे साहेबांनी जी मागणी केली त्याचा सकारात्मक विचार आम्ही आमच्या जे विश्वस्तांची जी बैठक असते त्याच्यामध्ये करू. आणि परळीला जर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा नाट्य संमेलन झालंय आणि तो 101वा योग जर पुन्हा धनंजय मुंडे साहेबांच्या नशीब येणार असेल तर आम्ही नाकारू कशासाठी? आम्ही सकारात्मक विचार करू. बारामती ते मंत्रालय या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट अनुभवून गेलेली असं तुम्ही भाषणामध्ये नाही बघा, असं हे असं काहीतरी तुम्ही ऐकता आणि मी काय म्हटलं प्रमुख भूमिका आहे असं म्हणाला. सुरुवातीला करेक्ट करतो मी. आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो, तिथलं वातावरण हे हलक्या फुलकं असलं पाहिजे. कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्याचं वावरलो. शेवटी ते कलाकार लोक आहे आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्याचा उपयोग नसतो, अशा अनेक टीका होतात. त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत, आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे. तुम्ही जसं सत्य घटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामधले एक आहे बारामती ते मंत्रालय, दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी व्हाया सुरत आणि तिसरं नाटक आहे पुणे. आता त्याचे निर्माते, कलाकार, दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योगमंत्री बोलले. माननीय उद्योगमंत्र्यांची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काही